जादू आमच्या सारख्या कलाकारांना सुद्धा मोठं करण्याचं काम या साहिल कर्तेकरांकडे आहे। मी सर्व रसिकांच्या वतीने साहिल तुझं खूप खूप अभिनंदन करतो। या ठिकाणी आमचे पुणे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, हे कीबोर्डवर आहेत। त्याबरोबर आपल्या शाळेचे विद्यार्थी आणि शाळेविषयी आवड असलेले आपले रोहन या ठिकाणी उपस्थित आहे। रोहन करकरे तबला स्पेशालिस्ट, त्याने सुद्धा इथे योगदान दिलेले आहे। मी सर्वांच्या समोर त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। त्याचबरोबर या ठिकाणी ढोलकीपट्टू हे आमच्या ठिकाणी सिद्धू धाडवे उत्तम ढोलकीपट्टू आपल्या मंडणगड दापोली तालुक्यातील ही मुलं आहेत आणि आपल्याला खरोखरच विद्यार्थ्यांना सुद्धा एक आदर्श आहे की कला माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते। यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। यानंतर गीत होणार आहे एक एक रघुमाई। Thank you.
रायगडावर एक चौदार एक त्या रायगडावर एक चौदार
रानी मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू बीती जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू बीती जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया
की गलियों में, फूलों में गलियों में, सपनों की गलियों में, तेरे बिना कुछ कहीं ना, तेरे बिना भी क्या जीना। मी तुमच्या ऐकलेला आपल्या कधी कोणाला दिसते का? कसं दिसत? आई म्हणते सांगून उपयोग नाही. आणि बाबा त्यांचं कुठं लक्ष असतं घरात आणि माझ्याकडे. शाळेतनं जातो सर पाठवतात तेवढ्या तक्रारी त्या ऐकायला आहेत का कधी बाबा? बिचारी आई महिन्यात एकदा तरी येते. एकदा काय झालं आला कंटाळा चढलो चिंचेच्या झाडासाठी. तसा पण तो मोहिते मॅडमचा क्लास होता. मोहिते मॅडम शिकवतात त्याचं माझ्याकडे लक्ष नसतं. उगाच नाही मी गणितावर पाठावर पाहतो. मॅडम बोलली तू इतरांना डिस्टर्ब करण्याऐवजी जात घालायच वर्गाच्या बाहेर. आता मॅडमची आज्ञा पाळायला गेलो वर्गाकडे. मॅडम आई व बाबा यांची मी आज्ञा पाळते. बाहेर पडलो आला थोडा कंटाळा चढलो चिंचेच्या झाडावर. ते चिंचेचं झाड होतं वर्गासमोर. मॅडमनी आज्ञा पाळण्यात आली कसला आई चिडली करत होती. मॅडम तिला शाळेत परत यावं लागलं ना. पण मॅडमला कसे रागवलं म्हणून ती माझ्यावर चिडली. मला या माणसाचं काही समजत नाही. त्यांना राग त्यांना कुठेतरी वाचलाच ना. हे असं आहे बरं का ते चॉकलेट मी थम्सअप मी आईस्क्रीम जर कोणी जबरदस्ती खाऊ पिऊ घातले तर खावे प्यावे लागतेच ना. ते थम्सअप जर मी पेले ते कसं पेलं ते माझे मित्र लोक आले म्हणाले पिऊन दाखव हे दाखव. मी पेलं पण मी जर पेलं नसतं तर त्याने माझा गळा उठून त्याच्यात टाकले असते. त्याच्यात मला इजा झाली असती तर किती वाईट वाटलं असतं आईला. त्याच्यात माझ्यावर मोठा प्रसंग ओढावला असता तर ते असं हे मी माझं केलं आईच्या. आणि तुम्ही सगळी लोक म्हणता मी आई बाबांचं ऐकतच नाही. तुमचं ठीक आहे. तुम्ही आमचं लहान मुलांना चष्माच नाही घालत. आता काय विचारताय कुठे काय ते मोऱ्यांचं अंगण दिसतंय बघितलंय किती कैऱ्या लगेच. प्रॉमिस दिलाय सार्थकता. जर प्रॉमिस तोडले तर आईला वाईट वाटेल. चला नको निघतो बाय.